नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात जगभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला बातमी सामनाच्या अग्रलेखाची. सरकारला सत्य सांगणारे लोक नकोत, होयबा हवेत. शक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नेमणूक त्याच हेतूने झाली असेल तर ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात आहे, अशा तिखट शब्दांमध्ये सामनामधून टीका करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचेच खासदार डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी शक्तिकांत दास यांच्यावर गंभीर आरोप केले आणि हे सर्व आरोप कागदावरील आहेत. तरी देखील दास यांना देशाच्या सर्वोच्च आर्थिक संस्थेच्या शिखरावर बसवलं जातं, हे धक्कादायक आहे. शक्तिकांत यांची नेमणूक म्हणजे रिझर्व्ह बँकेतील गंमत आणि अर्थव्यवस्थेची खेळ व्हायला नको, असंही यामध्ये म्हणण्यात आलं आहे. राज्यामध्ये उद्या आणि परवा ढगाळ हवामान, तर पूर्व विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भात 16 ते 17 डिसेंबरला ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. दक्षिण कर्नाटकातील म्हैसूर जवळच्या चामराजनगर जिल्ह्यातील सुलवाडी गावामध्ये प्रसादामधून विषबाधा होऊन तब्बल 11 जणांचा मृत्यू झालाय. या गावामधल्या महारम्मा देवीचा उत्सव होता आणि त्याचवेळी देवस्थान समितीकडून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. 72 जणांवर उपचार सुरू आहेत, तर त्यातल्या 12 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं कळत आहे. राफेल प्रकरणात चोरी झाल्याचं जगजाहीर असल्याचा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केलाय. सुप्रीम कोर्टानं राफेल विरोधातील सर्व याचिका फेटाळून लावल्यानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर हल्ला चढवला. राफेल प्रकरणी चौकशी करण्याची गरज नसल्याचं सांगत सुप्रीम कोर्टानं मोदी सरकारला मोठा दिलासा दिलाय. तसंच या विमान खरेदी करारात कोणतीही अनियमितता झाली नसल्याचा निर्वाळा देखील सुप्रीम कोर्टानं निकालात दिलाय. यासंबंधीच्या सर्व याचिका देखील सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावल्यात. राफेल कराराबाबत सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला क्लीन चिट दिल्यानंतर अमित शहांनी राहुल गांधींना खडेबोल सुनावले. चुकीचे आरोप लावल्याप्रकरणी राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी अमित शहांनी केली आहे. राफेल प्रकरणी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सत्यमेव जयते असं ट्विट केलंय. अखेर सत्याचा विजय झाल्याचं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. फ्रान्सबरोबरच्या राफेल करारावेळी पर्रिकर संरक्षण मंत्री होते. राफेल प्रकरणी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचं उद्योगपती अनिल अंबानी यांनी स्वागत केलंय. राफेल प्रकरणी सगळे आरोप खोटे असल्याचं सिद्ध झालंय. सगळे आरोप राजकीय हेतूने आणि तथ्यहीन असल्याचं देखील अनिल अंबानी यांनी म्हटलंय. राफेल प्रकरणात दिलासा मिळालेली भाजप आक्रमक झाली होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी देशाची माफी मागावी अशा घोषणा देत भाजपकडून संसदेत काल गोंधळ घालण्यात आला. छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेन्स अजूनही कायम आहे. छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदासाठी भूपेश बघेल, टी.एस. सिंगदेव आणि ताम्रध्वज साहू यांच्या नावाची चर्चा आहे. तर आज संध्याकाळी 4 वाजता रायपूरमध्ये काँग्रेसच्या आमदारांची बैठक होणार आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटला आहे. राजस्थानमध्ये अनुभवी अशोक गेहलोत यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे, तर सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आलं आहे. राजस्थानमध्ये सुशासन राबवू, गरिबी, बेरोजगारी असे सर्व प्रश्न सोडवू अशी ग्वाही मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर अशोक गेहलोत यांनी दिली. तसंच राजस्थानच्या जनतेची पुन्हा सेवा करण्याची संधी मिळाली, याबाबत राहुल गांधींचे आभारही गेहलोत यांनी मानले आहेत. राजस्थान विधानसभा निवडणुकीत माझा आणि अशोक गेहलोत यांचा करिश्मा चालला. आता लोकसभा निवडणुकीत संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू असं आवाहन सचिन पायलट यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केलंय. उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ही प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट केलाय. युनायटेड कलर्स ऑफ राजस्थान अशा आशयाचा संदेश लिहित त्यांनी हा फोटो शेअर केलाय. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर कमलनाथ यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेतली. येत्या 17 तारखेला कमलनाथ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी काँग्रेसचे दिग्गज नेते या शपथविधी सोहळ्याला हजर असतील. गोवा प्रदेश भारतीय जनता पक्षात संघटनात्मक पातळीवर बदल करण्यात येत आहेत. सतीश धूंड यांना पुन्हा भाजपच्या गोव्यातील कामासाठी शुक्रवारी नियुक्त करण्यात आलंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांना देखील यापुढे लवकरच बदललं जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर आज दुपारी 3 वाजता भाजपची कोर कमिटीची या ठिकाणी बैठक होणार आहे. गुजरातच्या सुरतमध्ये नभ्या अंकित नकरानी या नवजात बालिकेला जन्मानंतर अवघ्या 2 तासांमध्ये पासपोर्ट, जन्म प्रमाणपत्र आणि रेशन कार्डसारखी कागदपत्र मिळाली आहेत. ओडिशातल्या मयूरभंज परिसरात हत्तींचा धुमाकूळ सुरूच आहे. या महाकाय प्राण्यानं अनेकांच्या शेतीचं नुकसान केलंय.
वाहतूक व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठी अहमदाबादमध्ये वाहतूक पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. हेल्मेट कॅमेऱ्याच्या माध्यमातून ते वाहतूक नियंत्रण करताना दिसतात. मुख्यमंत्री आणि महादेव जानकर यांच्यात धनगर आरक्षणाबाबत काल चर्चा झाली. काही दिवसात धनगर आरक्षणाबाबत गुड न्यूज मिळणार असल्याची माहिती जानकरांनी दिली आहे आणि याच संदर्भात मुख्यमंत्री धनगर आमदारांसह दिल्लीला जाणार आहेत. भिडे गुरुजींच्या मुंबईतील 16 तारखेच्या कार्यक्रमांना मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. लालबाग आणि विले पार्लेत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दलित युथ पॅन्थरनी भिडे गुरुजींच्या कार्यक्रमांना विरोध दर्शवलाय. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात आरोपी अमोल काळे, अमित देगवेकर आणि राजेश बंगेरा यांना जामीन मंजूर झालाय. पुणे कोर्टाने या 3 आरोपींना जामीन दिलाय. 90 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करायचं असतं, पण सीबीआयला तेही करणं जमलेलं नाहीये. मोनोरेलचा दुसरा टप्पा येत्या 4 महिन्यात सुरू होणार असतानाच मोनोचा कारभार आता MMRDA बघणार आहे. कारण MMRDAनं मोनोचा कारभार बघणाऱ्या स्कोमी कंपनीवर कायदेशीर कारवाई करत त्यांचं कंत्राट रद्द केलंय. आणि आता मुंबईमधल्या स्टेशन्सवर असलेल्या ATVM मशीनमध्ये स्मार्ट कार्ड सोबतच डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरून देखील आता तुम्हाला तिकीट काढता येणार आहे. त्यामुळे स्मार्ट कार्ड नसेल तरीही तिकिटांकरता रांगेत उभं राहण्याचा त्रास आता वाचणार आहे. मनसे आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आता पुन्हा एकदा आमने सामने उभे राहिले. शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडचं भूमिपूजन रविवारी म्हणजेच उद्या 16 डिसेंबरला दुपारी 4 वाजता होणार आहे आणि त्याच दिवशी सकाळी 9 वाजता कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या कोळी बांधवांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे वरळी इथल्या कोळीवाड्यात जाऊन भेट घेणार आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये रविवार हा पॉलिटिकल संडे ठरणार हे निश्चित. कमला मिल आग प्रकरणात 11 महिन्यांच्या कालावधीनंतर महापालिकेच्या 9 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ही नोटीस बजावली आहे. उत्तर देण्यासाठी या अधिकाऱ्यांना केवळ 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मुंबई IITच्या टेक फेस्टला कालपासून सुरुवात झाली आहे. हजारो विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघालेल्या भन्नाट टेक्नॉलॉजी या टेक फेस्टमध्ये बघायला मिळत आहेत. पुढच्या 3 दिवसांमध्ये अगदी तिबेटियन धर्मगुरू दलाई लामांपासून ते सुरेश प्रभूंपर्यंत अनेक मान्यवर या टेक फेस्टमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर या खूप आजारी असल्याचं मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र माझी प्रकृती उत्तम असून माझ्या तब्येतीबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका अशी माहिती स्वतः लता दीदींनी दिली आहे. ठाणे महानगरपालिकेत पुन्हा एकदा आयुक्त विरुद्ध महापौर असा वाद सुरू झालाय. मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी 20 कोटी रुपये मंजूर केलेत आणि यालाच महापौर मीनाक्षी शिंदेंनी विरोध केलाय. ठाण्यामध्ये 2 तरुणांनी थेट ऑफिसलाच आग लावल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. ठाण्याच्या शिवाईनगरमध्ये इंद्रप्रस्थ बिल्डिंगच्या 5 नंबरच्या गाळ्यात युनिक PR एजन्सीचं ऑफिस आहे आणि ते पहाटे 3 वाजता 2 तरुण आले. ऑफिसच्या गेटवर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांनी काडी पेटवली आणि या ठिकाणी आग भडकली. कल्याणमध्ये चादर गँगनं धुमाकूळ घातलाय. एका रात्रीत त्यांनी 2 मोबाईलच्या दुकानांवर हात साफ केलाय. आयफोनच्या शोरूममधून 18 लाखांचे 10 मोबाईल आणि 2 लॅपटॉप चोरट्यांनी लंपास केले तर दुसऱ्या दुकानातून 5 लाखांच्या मोबाईलवर त्यांनी डल्ला मारलाय. रेल्वेमध्ये एका तृतीयपंथी दादागिरी करून पैसे घेत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एक तृतीयपंथी व्यक्ती कपडे उतरून प्रवाशांकडे थेट 50-50 रुपयांची मागणी करताना बघायला मिळते. तसंच जे प्रवासी पैसे देत नाहीत त्यांना मारहाण करत शिवीगाळ करत असल्याचं देखील या व्हिडिओमध्ये बघायला मिळते. मेट्रो 5च्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 18 तारखेला कल्याणमध्ये येणार आहेत आणि त्यासाठी महापालिका प्रशासन जय्यत तयारी करत आहे. कल्याण डम्पिंग ग्राउंडची दुर्गंधी पंतप्रधानांना येऊ नये यासाठी पालिकेनं तिथे केमिकलची फवारणी करायला आता सुरुवात केली आहे. अंबरनाथ पालिकेनं दिव्यांगांसाठी खरेदी केलेलं 76 लाखांचं साहित्य 3 महिन्यांपासून धुळखात पडलंय. पालिकेनं शहरातील दिव्यांगांचा सर्व्हे करून 76 लाखांचा निधीतून साहित्य खरेदी केलं. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा कार्यक्रम घेऊन देखील हे साहित्य दिव्यांगांपर्यंत पोहोचलेलंच नाहीये. औरंगाबादमध्ये अल्पवयीन मुलाचं अपहरण आणि हत्या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठानं दोन्ही दोषींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 27 फेब्रुवारी 2017 रोजी सहकार नगर इथून वर्धन घोडे या अल्पवयीन मुलाचं अपहरण आणि अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरे यांनी केलं होतं. डोंबिवलीच्या पालवा भागात दुर्मिळ सारस पक्षी दिसून आलेला आहे. या सारस पक्षाचा एक पाय तुटला आहे. डोंबिवलीतल्या पॉज प्राणी मित्र संस्थेनं या जखमी सारस पक्षावर उपचार केले. तर या सारस पक्षाला मुग्ध बलाक घोंगल्या फोडा किंवा उघड्या चोचीचा कारकोचा म्हणून देखील ओळखलं जातं.
पुण्यामध्ये 1 जानेवारीपासून हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. मात्र या हेल्मेट सक्तीच्या विरोधात पुणेकर रस्त्यावर उतरू लागलेत. पुण्यामध्ये विविध सामाजिक संघटना तसंच राजकीय पक्षांनी या हेल्मेट सक्तीला विरोध केला आणि याच पार्श्वभूमीवर तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध इंग्रजी लेखक अमिताभ घोष यांना जाहीर झालाय. साहित्य क्षेत्रातला हा सर्वोच्च आणि मानाचा पुरस्कार आहे. ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीची बैठक झाली आणि या बैठकीत 54व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी अमिताभ घोष यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब झालाय. 1-2 सिनेमे हिट झाले की नवोदित अभिनेत्यांच्या डोक्यात हवा जाते असं मत निर्माता दिग्दर्शक करण जोहरनं व्यक्त केलंय. असं अभिनेते पुढचा मागचा विचार न करता भरमसाठ फिया वाढवतात असंही त्याचं म्हणणं आहे. तर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं आपलं मत व्यक्त केलंय. अशा अभिनेत्यांची नावं विचारली असता त्यानं विकी कौशल, राजकुमार राव आणि आयुष्मान खुरानाचं नाव घेतलंय. क्रिकेटर युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल किंच यांची 3 वर्षांपूर्वी यांचं लग्न झालं होतं. आता लवकरच त्यांच्या घरात नव्या सदस्याचं आगमन होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे युवराज आणि हेजल दोघेही प्रचंड आनंदात आहे. मात्र या बातमीला त्यांनी अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाहीये. प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर या एकमेकींच्या विरोधक चक्क कॉफी विथ करणच्या 6व्या सीझनमध्ये एकत्र दिसणार आहेत. लग्नानंतर प्रियांका पहिल्यांदाच मुलाखत देणार असल्यानं त्यामध्ये ती आपल्या नव्या आयुष्याबद्दल सांगेल, तर करीना तैमूरच्या लोकप्रियतेबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देईल. मधुर भांडारकरनं त्याच्या आगामी सिनेमासाठी तैमूर हे नाव रजिस्टर केलंय. त्यामुळे हा सिनेमा बनण्यापूर्वीच तो चर्चेत आलाय. सैफ आणि करीना यांचा मुलगा तैमूर यांच्यावर हा सिनेमा आधारित असण्याची शक्यता कमी आहे. तानाजी मालुसरे यांच्या अतुलनीय शौर्यावर आधारित बनत असलेल्या तानाजी या सिनेमाचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अजय देवगणच्या ज्योतिषानं तसा सल्ला दिल्यानं या सिनेमाचं नाव आता बदलण्यात येणार असल्याची चर्चा आहे आणि या गोष्टीला सिनेमाच्या क्रिएटिव्ह टीमनं दुजोरा दिलाय. मात्र तानाजी मालुसरे यांच्यावरील सिनेमाचं नाव बदलण्याचा निर्णय मराठा संघटनांना पटणार का याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. सोनाक्षी सिन्हा आता लवकरच विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू आहे. याला निमित्त ठरलंय वरुण धवन. नुकतंच सोनाक्षीनं तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर टाकले होते आणि त्यावरून वरुणनं भाभी असं लिहिलं, ज्यावर सोनाक्षीनं त्याला शटअप असा रिप्लाय दिलाय. मात्र वरुणच्या या कमेंटमुळे सोनाक्षी लग्न तर करणार नाही ना अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. अवधूत गुप्ते आणि श्रेयस जाधव यांचा म्युझिकल कॉन्सर्ट जल्लोष 2018 याच महिन्यात दुबईमध्ये रंगणार आहे. या कॉन्सर्टमधील काही लोकप्रिय गाण्यांचा समावेश या कॉन्सर्टमध्ये असणार आहे. गायक संगीतकार अवधूत गुप्ते आणि मराठीतला पहिला रॅपर श्रेयस जाधव हे दोघे मिळून या कॉन्सर्टमध्ये गाणी सादर करतील. तर 21 डिसेंबरला दुबईमध्ये रंगणाऱ्या या कॉन्सर्टला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिलाय. भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल विवाह बंधनामध्ये अडकली आहे. भारताचा बॅडमिंटनपटू पी कश्यप बरोबर सायनाचा काल विवाह संपन्न झाला. सायना आणि पी कश्यप यांच्या लग्नाला जवळच्याच 100 लोकांना या खास विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं.